श्रावण व्याख्यानमालेचे आयोजक म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत। यावर्षी आज 5 तारखेपासून पुढच्या 3 तारखेपर्यंत म्हणजे सप्टेंबरच्या 3 तारखेपर्यंत श्रावण व्याख्यानमाला आपली आज सुरू होते। या 27 वर्षाचा पहिला दिवस आहे। तर या वर्षीच्या गेल्या वर्षी ठरल्याप्रमाणे साधारण 80% व्याख्याते महाटवरले आहेत आणि आज ते हंबीला वाटतोय किंवा बाहेर जो बोर्ड लावलेला आहे त्याच्यावरती फक्त पहिल्या मंडळामधले 3 व्याख्याते बाहेरचे आहेत, एक पुण्याचे आहेत, एक रोह्याचे आहेत आणि एक कोल्हापूरचे आहेत। तर आता या 27व्या वर्षी आपली जी सुरुवात होती त्यासाठी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री भुसकुळे गुरुजी यांना मी विनंती करतो की 27वं वर्ष सुरू होत आहे तर आपण 2 शब्द बोलावेत। त्यामुळे आपण आज 27 तक धरलेला श्रावण व्याख्यानमाला आहे। ही संस्था वगैरे काही चळवळ आहे आणि लोक चळवळ आहे, लोकांच्या सहभागातून चाललेली आहे। विना खर्चात चालणारी व्याख्यानमाला आणि एक व्याख्यानमाला म्हटलं की त्याला हजारो लाखो रुपये करतो, पण आपण एक 30 दिवस करतो। काही लोक आम्हाला बोलले की खरोखरीच एक तुझा माडकरांचा उपक्रम, तुझा आमचा उपक्रम नाही म्हणत, माडकरांचा उपक्रम आहे। कारण माडकरी आता पुढे व्याख्यानमाला चालते आणि तुम्ही एक व्याख्यानमालाचे आधारस्तंभ तुम्ही आहात। म्हणजे अशीच व्याख्यानमाला आपण देशाने चालू करूया। आपले इथे वक्ते आहेत आणि जास्तीत जास्त व्याख्यानमाला चालू करण्याचा जो आमचा उद्देश होता तो आम्हाला या गावातून, या परिसरातून वक्ते निर्माण करायचे, बोलणारी मुलं तयार झाली पाहिजे। आणि आता मला सांगायला म्हणजे आनंद वाटतो की या व्याख्यानमालेत आई बरोबर, वडिलांबरोबर येणारी मुलं आता व्याख्याते म्हणून बोलतात। हे वैशिष्ट्य आहे। म्हणजे पूर्वी त्याला व्याख्यानमाला म्हणजे काय हेही कळत नव्हतं, पण आई निघाले तिच्या बरोबर आली, बाबा निघाले त्यांच्या बरोबर आली। म्हणजे 10 ते 12 वर्षाची मुलं इथे यायला लागली आणि ती सुंदर पद्धतीने इथे होती। आम्ही हा उपक्रम जेव्हा घेतला तेव्हा अनेक ठिकाणच्या लोकांना मी त्याच्यासाठी बोलवलं। तिथे बेटकर महाराजांचा एक मठ चालतो लाडूला, संत संप्रदाय ते आहे। ते म्हणजे आमचे काही विद्यार्थी येतील आणि 9वी 10वीतले जे विद्यार्थी असतील ते आले आपल्याकडे 1 वर्ष आलेले लावले आणि ते भगवद्गीतेवर इंग्रजीतनं बोलतो। आम्हाला एक मोठं कौतुक वाटलं की 9वी 10वीचे विद्यार्थी आणि भगवद्गीतेवर इंग्रजीतनं बोला आणि खरोखरी त्यांच्या संप्रदायातली मुलं 3-4 मुलं अतिशय आजकालित आपलं त्या विद्येवरती बोलली, इंग्रजी समजतो। आणि मग पुण्यातनं निघाला एका मॅगझिनमध्ये महाडच्या श्रावण व्याख्यानमालेवर त्याचा आर्टिकल होता। आता काय ह्याच्याविषयी आपल्याला आणखी पाहिजे, हे आपलं वैभव आहे, हे आपण असं चालूया। हे व्रत आहे आणि हे व्रत तुम्ही आम्ही सगळ्यांनी चालवायचं आहे। ज्याच्यात धार्मिकता आपण फार कमी ठेवलेली आहे, कारण आपल्याला सर्व विषय आहेत। इथे डॉक्टर ए देशमुख सुद्धा व्याख्यान घेऊन गेलेले आहेत त्या व्याख्यानात। म्हणजे आपण काही तसं काही बंधन ठेवलेलं नाही। आपल्या जीवनशैलीला आवश्यक असणारे कुठलाही विषय आपण इथे घेतो, मग तो शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, वैद्यकीय असेल, कुठलाही असेल। आणि अशा पद्धतीने आपला हा उपक्रम चालतो। असंच उदंड प्रेम ह्या पुढच्या काळात तुम्ही लोकांनी करावं आणि व्याख्यानमाला जास्तीत जास्त माझी व्याख्यानमाला, आता श्रावण व्याख्यानमालापेक्षा माझी व्याख्यानमालाच आपल्याला म्हणणं अधिक संयुक्त असं होईल। तर त्याच्यावर सगळे प्रेम करा आणि अशीच व्याख्यानमाला चालूया। ही प्रभुरामचंद्राची प्रभुराम चरणी विनम्र प्रार्थना करून माझे निवेदन
तुमचं सर्वांचं 27व्या श्रावण व्याख्यानामध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज उभा आहे त्यामध्ये पहिली व्याख्या जी आहे ती जयपाल सर यांची व्याख्याला परिचय करून देतो. तर ते MA BEd आहे, त्यांनी PCM केलेलं आहे आणि ते पळशी येथे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून सध्या कार्यरत आहे. ते साधारण 30 वर्ष ते या क्षेत्रामध्ये अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये आहे. तर मी आपल्या सर्वांसाठी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. पहिलं पुष्प मुकण्याचं आयोजकांनी मला सुचवलं. खरं तर मी शेवट करतो श्रावण व्याख्यानमालेचं. गेली अनेक वर्ष श्रावण व्याख्यानमालेचं शेवटचं पुष्प सगळ्या व्याख्यानांचा आढावा घेण्याचं काम मी करतो. पहिल्या दिवशीच बोलण्याची वेळ आलेली आहे. हा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा पण आहे. पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आज खरं तर या व्यासपीठावर माझा मुलगा डॉक्टर आशिष जयपाल हे व्याख्यान करणार होता. हा विषय त्यांनी सुचवला होता, पण त्याच्या विचार विमर्श नावाच्या निबंध कोशाचा आज पुण्यामध्ये प्रकाशन होतं. त्यामुळे त्याला येता आलं नाही. ते त्याला 4 वाजता त्या कार्यक्रमामध्ये, त्यामुळे तो आला नाही. आणि त्याच्या निबंध कोशामध्ये त्यांनी UPSCची तयारी करत असताना संघ लोकसेवा आयोग या परीक्षेची तयारी करत असताना जे 40 निबंध लिहिले होते, त्या 40 निबंधांपैकी पहिल्या निबंधावर मी व्याख्यान करणार. आणि जर भविष्यामध्ये जर कोण वक्ता देण्याचा राहिला तर त्यांनी मला फोनवर सांगितलं की मी येईन आणि माणूस म्हणजे काय असतं या विषयावर मी व्याख्यान करेन. थोडीशी मला नोट्सची पण मदत घ्यावी लागेल, कारण तो येणार म्हणून मी फारशी तयारी केली. त्याचं पहिलं पुस्तक आज प्रकाशित झालं. त्या पुस्तकाला डॉक्टर इंद्रदीप देशमुख या माजी सनदी अधिकाऱ्यांची प्रस्तावना लागलेली आहे, जे पुणे या ठिकाणी उपायुक्त म्हणून कार्यरत होते आणि सध्या ते सुद्धा व्याख्यानामध्येच असतात. त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिलेला आहे. त्यांची प्रस्तावना लागलेली आहे. त्याचं दुसरं पुस्तक ऑक्टोबरमध्ये जवळपास 650 पानांचं पुस्तक के सागर पब्लिकेशनकडून प्रकाशित होत आहे. नीतिमत्ता, सदाचार आणि चारित्र्य नावाचं ते पुस्तक आहे. ते पुस्तक UPSCच्या 4थ्या पेपरसाठी मुलांचं उपयुक्त पडलेलं आहे. आणि हे जे पुस्तक आहे विचार विमर्श, ते निबंध नावाचा विषय असतो, एसे, त्याच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. आणि हे पुस्तक आम्ही आमच्या स्वतःच्याच पब्लिकेशन कडून प्रकाशित केलं आहे. मैत्रेय पब्लिकेशन नावाचं पब्लिकेशन स्थापन केलं आणि त्याचं प्रकाशन झालं. त्यामुळे हा दिवस माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. त्याच्याऐवजी मी व्याख्यान करतोय. व्याख्यानाचा विषय आहे सुखाचा मार्ग, पण मूळ निबंध जो आहे तो इंग्रजीमधला निबंध आहे. नायदर अ लाईफ ऑफ सेल्फ इंडोलन्स, सेल्फ मॉडिफिकेशन कॅन ब्रिंग हॅपीनेस. म्हणजे मराठीमध्ये आत्मभोग किंवा आत्मयातना या दोन्हीमुळे माणसाच्या जीवनामध्ये सुख येऊ शकत नाही. या व्याख्यानामध्ये 2 भाग आहेत. एक आत्मभोग हा एक भाग आहे आणि दुसरा आहे आत्मयातना हा दुसरा भाग आहे. पण मी एक मध्यम मार्ग पण सांगणार आहे. आजच्या काळामध्ये आत्मभोग शक्य आहे. काही मंडळी आत्मयात्रेच्या वाटेने पण जातील, खूप त्याग करतील, शरीराला दुःख पोचवतील, सर्वस्वाचा त्याग करतील. पण सर्वसामान्य माणसांनी जीवन जगत असताना, सुखाचा मार्ग पत्करत असताना यातला मध्यम मार्ग अनेक विचारवंतांनी सांगितलेला आहे, तो मी या ठिकाणी सांगणार आहे. या निबंधातला पहिला जो भाग आहे आत्मभोग, आपण जर बघितलं तर आजचं जे युग आहे ते हव्यासाचं, चंगळवादाचं, जागतिकीकरणाचं युग आहे. की मला अनेक गोष्टी पाहिजे, मला अनेक गोष्टींचा हव्यास आहे. आजच्या काळामध्ये एखादी गोष्ट आपल्याकडे कमी असणं याला आपण स्वतःचा कमीपणा मानतो.
जे इतरांकडे जी गोष्ट आहे आणि माझ्याकडे ती नाही असं जगणं म्हणजे याच्यामध्ये कमीपणा आहे असं मांडण्याचा काळ. या काळामध्ये प्रत्येक जण कशात तरी मागे पडतोय, काहीतरी प्राप्त करून घेण्यासाठी धावतोय. कोणाला पद पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे. अनेक विचारवंत या काळाला नो इझमचा काळ असं म्हणतात. इझम म्हणजे तत्वज्ञान, वाद. तत्वज्ञान नाहीये, कोणत्याही विषयावर वादविवाद होत नाहीये, त्यामुळे आयुष्यामध्ये स्थिरता निर्माण होत नाही. आणि तत्वज्ञान नसल्यामुळे, वाद नसल्यामुळे, आयुष्यात स्थिरता नसल्यामुळे नवीन तत्वज्ञान काहीही निर्माण होत नाही. मी तुमच्या समोर सांगतोय की माहिती आहे जी कोणीतरी सांगितलेली आहे, कुणाच्या तरी चिंतनामधून हे विषय आलेले आहेत. माझं याच्यामध्ये स्वतःच काय नाहीये. मी माहिती देतोय तुम्हाला, मी तुम्हाला ज्ञान देत नाहीये. कारण माझ्या अभ्यासातून, माझ्या चिंतनातून असं अजून काही तयार झालेलं नाहीये. मी शाळेमध्ये म्हणजे अध्यापन करतोय ते ज्ञान देत नाहीये, ती मी माहिती देत असतो. जे पुस्तकामध्ये आहे ती माहिती मी मुलांना देत असतो. माझं असं स्वतःचं काही चिंतन नाहीये, माझं असं स्वतःचं एखादं काही प्रसिद्ध वाक्य नाहीये ज्या वाक्याचा उल्लेख अनेकांनी करावा किंवा अनेक पुस्तकामध्ये ते वाक्य जावं. असं का घडतंय? तर हे चिंतन करण्यासाठी, विचार करण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला स्थिरता प्राप्त झालेली नाही. आपण स्थिर नाही आहोत आणि म्हणून आजच्या काळामध्ये नवनिर्मिती विचारांची होत नाही, तत्वांची होत नाही. आपण भाग्यवान आहोत की आपल्या पूर्वजांनी, साधू संतांनी, ऋषींनी आपल्याला अनेक गोष्टी देऊन ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावर आपण जगतोय, त्याच्यावर आपण पुढे जातो. आत्मभोग त्याच्या बाबतीमध्ये एक सुंदर असं उदाहरण मी तुमच्या समोर ठेवतो की पाखोम नावाचा, लिओ टॉल्स्टॉय नावाचा एक तत्ववेत्ता आहे. त्याच्या पुस्तकामध्ये पाखोम नावाचं एक पात्र आहे. खूप सुंदर ते पुस्तक आहे लिओ टॉल्स्टॉयचं. आणि ते पाखोम नावाचं जे पात्र आहे तो भोगवादी वृत्तीचा आहे. त्याला जमिनीचं प्रचंड वेळ आहे. त्याला 100 एकर जमीन त्याच्याकडे असली तर त्याला सहन होत नाही. त्याला 500 एकर पाहिजे, 500 एकर झाले त्याला 1000 एकर पाहिजे, 2000 एकर पाहिजे. त्याचं असं म्हणणं आहे त्या पाखोमचं की जगामध्ये जी सगळी जमीन आहे ती सर्व त्या जमिनीचा मी मालक असतो पाहिजे. असं जमिनीच्या शोधामध्ये फिरत असताना तो एका आदिवासी पाड्यावर जातो. त्या ठिकाणी त्याला बशकीर लोक भेटतात. त्या आदिवासी जमातीचं नाव आहे बशकीर. ही आदिवासी जमात त्याला त्या ठिकाणी भेटते आणि तो त्याला सांगतो की मला तुमची जमीन पाहिजे. त्या आदिवासी म्हणतात काही हरकत नाही, आजच्या दिवसभरामध्ये जेवढं तू चालशील, जेवढी जमीन तू पादाक्रांत करशील, जिथपर्यंत तू पोचशील ती सगळी जमीन तुझी. सकाळी सुरुवात करतो चालायला, मध्येच धावतो, तहान लागते, भूक लागते, पण भोगवादी वृत्ती आहे, प्रचंड जमीन पाहिजे. आजही समाजामध्ये अशी बरीचशी लोक आहेत की माझ्याकडे 100 एकर जमीन आहे, 150 एकर जमीन आहे, मग मला 200 एकर जमीन पाहिजे. काही आपल्या नातेवाईकांचं नाव घेऊन ठेवले, ईडीची झाडं वगैरे आता भूती निर्माण झाले. काही मित्रांच्या नाव घेऊन ठेवले. ते पाखोमच्या पंक्तीतली लोक आहेत. त्यांना पाखोमचं बहुतेक दूध त्यांना लागलेलं आहे, त्यामुळे ते असे धावत आहेत अभ्यासाच्या पाठीमागे. त्या पाखोम दिवसभर चालतो, मध्ये धावतो, त्याला भूक लागते, तहान लागते, थांबत नाही. आणि सूर्यास्त व्हायची वेळ येते, अजूनही धावत शकतो. ते सूर्यास्तापर्यंत चालेल एवढी जमीन द्यायचं त्या बशकीर लोकांनी मान्य केलं. चक्कर येते, चालून थकलेला असतो, पडतो आणि त्याचा त्या ठिकाणी मृत्यू होतो. त्याला ते बशकीर लोक तिथे 6 फुटाचा खड्डा खोदतात आणि त्या खड्ड्यामध्ये त्याला बोलतात. एक वयोवृद्ध बशकीर जे वाक्य उदाहरला ते खूप सुंदर आहे. तो म्हटला या पाखोमला या 6 फूट जागेचीच गरज होती, काही जास्त गरज नसते माणसाला. या कथेचा जर आपण विचार केला तर आपण त्या पाखोमच्या वाटेने चाललेलो नाही आहोत ना, याचा आपल्याला विचार करायला पाहिजे. आणि पाखोमची वाट जर आपल्याला
स्वतःचे नसेल, त्या वाटेने जायचं नसेल, तर अध्यात्माचं प्रबळ असं पाठबळ आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. म्हणून श्रावण व्याख्यान आला. कारण तो त्या भोगाच्या पाठीमागे धावला, साध्य काहीच झालं नाही. असं प्रत्येकाचं असंच होणार आहे. आपल्या ऋषी मुनींनी आपल्या आयुष्याला, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा ऋषी मुनी होते तेव्हा, आता नाही आहे. आता साधू संत आहेत, विचारवंत आहेत, समाज सुधारक आहेत. मानवाचं आयुष्य 120 वर्षाचं सांगितलं. ते 120 वर्षाचा हिशोबी सांगितला होता की 120 वर्षात आपण काय केलं पाहिजे. त्यावेळेला माणसं 120 वर्ष झाल्याची. पहिली 24 वर्ष आपल्या गुरुच्या घरी राहून अध्ययन करायचं, वेदायन करायचं, श्लोक पाठ करायचे. 8व्या वर्षी तो मुलगा गुरुच्या घरी जायचा आणि सगळी कामं सुद्धा त्याला करावी लागायची. गुरुच्या घरची सगळी कामं करायची. आजच्या काळामध्ये गुरुनी शाळेत जर हे काम सांगितलं तर त्याला येते. कारण आता ते गुरु राहिले नाही, त्या शाळा राहिल्या नाही, ते विचार राहिले नाही. 24व्या वर्षापर्यंत म्हणजे 16 वर्ष त्याने तिथे कठोर अशी मेहनत करायची. ती मेहनत करत असताना अभ्यास करायचा. पहाटे 4 वाजता उठायचं. आज मुलांना सकाळी लवकर उठायला लागतं, पण शाळा 9च्या केल्या. गाडीची वेळ होते, मुलांची झोपड होते. आणि आपलं शास्त्र सांगतो की पहाटे सूर्योदयापूर्वी उठलं पाहिजे. असं काय हरकत नाही, पण त्यात तो काळ वेगळा होता. त्या 24 वर्षानंतर जेव्हा तो तरुण अगदी तेजस्वी होऊन, गुरूंच्या ज्ञानाने प्रभावित होऊन, सुंदर विचार घेऊन समाजामध्ये यायचा आणि मग त्याचा गृहस्थाश्रम सुरू व्हायचा, त्याचं लग्न व्हायचं. गृहस्थाश्रमामध्ये तो कार्यरत व्हायचा. मुळातच उत्तम संस्कार असल्यामुळे पुढची 24 वर्षच फक्त दिले संसार चालण्यासाठी. वयाच्या 48व्या वर्षापर्यंत त्यांनी संसार करायचा. एकूण 48 वर्ष संसार करायचा. म्हणजे 24 आणि 48 72 वर्ष तरी राहायचं. पुढची 24 वर्ष त्याने काय करायचं, तर आपण जे ज्ञान प्राप्त केलंय, असं म्हणतात की 72व्या वर्षी व्यक्तीला परिपूर्णता येते, त्याच्या ज्ञानामध्ये भर पडते आणि मग त्याच्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी समाजासाठी करायचा. जे जे उत्तम आहे, जे जे आपण प्राप्त केलंय, जे जे आपले अनुभव आहेत, ज्या ज्या अनुभवातून आपण कमवलंय, ते सगळे सद्विचार, ते सगळं ज्ञान समाजाला द्यायचं. आणि 96व्या वर्षी कुठेही लोटून न करता गप्पपणे अशा ठिकाणी घेऊन जायचं जिथे आपल्याला कोणी ओळखत नाही. मग 110 वर्ष जगेल, 115 वर्ष जगेल, 120 वर्ष जगेल आणि इकडेच त्याचा मृत्यू होईल, तिकडे आपल्याला ओळखत नाही अशा ठिकाणी. असं ते 120 वर्षाचं सगळं आयुष्य आपल्या ऋषी मुनीने आपल्याला घालून दिलं होतं. आजच्या काळात हे शक्य नाही, हे राहिलेलं नाही. हा जरा एकदम टोकाचा मार्ग आता सांगितला, म्हणजे आत्मयात्रेचा मार्ग सांगितला. तो कुणालाही परवडणार नाही. मग आपल्यासाठी मार्ग कुठला, तर सुखाकडे जाण्याचा आपल्यासाठी एक मध्यम मार्ग आहे. कारण आत्मभोगाच्या मार्गाने पाकवून गेला आणि त्याचा दुर्दैवी अंत झाला हे आपण बघितलं. म्हणजे जर आपण आत्मभोगाच्या मागे घावलो तर दुर्दैवी अंत होतो हे आपल्या लक्षात आलं. सुख हे मानवाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत आवश्यक आहे, असं अनेक विचारवंत मान्य करतात. त्याच्यामध्ये विचारवंत आहे एपिक्युरस. एपिक्युरस नावाचा विचारवंत आहे. तो असं म्हणतो की सुख हे मानवाच्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचं आहे. सुखाला फार महत्व आहे मानवाच्या जीवनामध्ये. सर्व प्राणी मात्रांमध्ये सुखाची जी लालसा आहे ती निसर्गदत्त आहे. जो जन्माला आलेला आहे, जो माणूस म्हणून जगतोय, त्याच्यामध्ये सुखाची लालसा असणं काही गैर नाही, निसर्गदत्त आहे. सर्वजण सुखाची काय करतायत, जमा करतायत आणि दुःखाचा परिहार करतायत. पण अनेकदा सुख कशामध्ये आहे याचा बोध न झाल्याने या सुखाचं अनुभवही आयुष्यामध्ये कधीही जुळून येत नाही. आपल्या आजूबाजूला आपण अनेक माणसं बघतो, त्याच्याकडे सगळ्या गोष्टी असतात, सगळ्या गोष्टी असतात. आपल्याला वाटतं ह्याला काय दुःख आहे, पण प्रचंड दुःखी असतो तो माणूस. कारण
सुखाचं अंतर्गणित जुळलेलं नसतं. त्याला सुख कशामध्ये आहे हे नेमकं माहीत झालेलं नसतं. आणि म्हणून तुकाराम महाराज असं म्हणतात, सुख पाहता जवा पाळे दुःख पर्वता येवळे. याला कारणीभूत काय आहे तर आपला सुखापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे तो वाकमसारखा आहे. सध्याच्या या भौतिकवादी जगामध्ये, चंगळवादी जगामध्ये आत्मसुखाचं आणि या आत्मभोगाचं जे महत्व आहे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं महत्व ठळकपणे आपल्याला दिसून येतं. कबीर म्हणतात की माया महाढगणी हम जाणे. आणि कुमार गंधर्व जेव्हा हे कबीरांचं वचन गातात आपल्या सुंदर अशा स्वरामध्ये, तेव्हा ते माया हा शब्द जेव्हा उच्चारतात त्यावेळेला सगळीकडे अंधकार पसरतो. आणि या मायेमध्ये आत्मभोगासाठी ही माया अतिशय आकर्षक आहे. माया माणसाला आत्मभोगामध्ये अडकवत असते आणि मग ती आपल्या जीवनामध्ये अंधकार निर्माण करते आणि प्रकाश वाटा आपल्याला थांबवून ठेवते. माधव गाडगीळ याच्या बाबतीत खूप सुंदर म्हटले की माणूस जोपर्यंत त्याला कपड्याचा शोध लागला नव्हता तोपर्यंत सुखी होता. कपडे घालायला लागल्यापासून तो सुखी माणसाचा सदर शोधतोय. त्याची अवस्था सुखी माणसाचा सदर कुठे सापडत नाही त्याला. जेव्हा तो आधी मानव अवस्थेमध्ये होता, जंगलामध्ये राहत होता, तेव्हा तो सुखी होता. आपल्याला बंधुरूम किचन चित्रपट आपण बघितलं असेल. त्या बंधुरूम किचन चित्रपटातली ती नायिका आपल्या चाळीतली ती खोली सोडून एक बंधुरूम किचनचा फ्लॅट घ्यावा यासाठी धडपड करते. आणि जेव्हा तिला कळतं नंतर काही प्रसंगांमधून की खरं सुख जे आहे ते या चाळीमधल्या माणसांच्या जिव्हाळ्यामध्ये आहे, प्रेमामध्ये आहे. आणि त्यामुळे ते फ्लॅट घ्यायचं ते काय करतात, रद्द करतात आणि तिथेच ते राहतात. मुळात सुखाबद्दल असं म्हटलेलं आहे की सुख हे प्राप्त क्षणाची मौज नाही आहे, तर आयुष्यभर पुरणारी प्रसन्नतेची प्रचिती आहे. ते क्षणभर असं नसेल की भौतिकवादामध्ये जर तुम्ही टू व्हीलर घेतली तर फोर व्हीलर घ्यायला पाहिजे. म्हणजे टू व्हीलरचं सुख काही दिवस टिकतं आणि मग फोर व्हीलरच्या मागे आपण धावतो. 1 BHK चा 2 BHK, 2 BHK चा 3 BHK करण्याच्या नादात अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. म्हणजे सुख जे आहे ते प्राप्त क्षणाची मौज नसून आयुष्यभर पुरणारी प्रसन्नतेची प्रचिती आहे. असं हे सुखाचं एपिक्युरस जो मगाशी मी तुम्हाला सांगितला की सुख ही मानवाची मूलभूत गरज आहे किंवा निसर्गदत्त अवस्था आहे, त्याने त्याचं वर्णन केलेलं आहे. कबीरांनी सुद्धा एक दोह्यामध्ये सांगितलंय, गोधन गजधन पातीधन और रतधन खान जब आवे संतोष धन तब सब धुरी समान. जर आपल्याला आनंदच नसेल तर कितीही आपल्याला सुख मिळालं, कितीही आपल्या भौतिक गरजा पूर्ण झाल्या तरी आपल्याला सुख प्राप्त होणार नाही. हा झाला आत्मभोगाचा मार्ग. आता मार्ग कुठला पत्करायचा? तर या आत्मभोगाच्या अगदी विरुद्ध विचाराचा मार्ग जो सांगितला तो अनेक विचारवंतांनी सांगितला, अनेक परंपरांनी सांगितलेला आहे. मग जैन परंपरा आहे, आजीविका पंथ आहे, आपल्याकडचे नाथपंथी आहे. त्यांनी सांगितलं की आत्मभोग माणसाला विषयासक्त बनवतोय. मग तुम्ही काय करा, आत्मयातनेचा इच्छारहित स्वतःला दुःख इजा पोचवून या आत्मभोगापासून दूर जाणारा मार्ग स्वीकारा. सर्वस्वाचा त्याग करा, सर्व सोडून द्या, कुठलीच गोष्ट ठेवू नका. तर हे शक्य नाहीये, हा मार्ग शक्य नाहीये. पण काही लोक मात्र या मार्गाच्या वाटेने जातात. निसर्गदत्त महाराज असं म्हटले की सुख माणसाला झोपवतं आणि दुःख माणसाला घडवळून जागं करतं. सुखी माणूस असेल तर काय त्याला विवंचनाच नसते, निवांत असतो. पण त्याच्या जीवनामध्ये संघर्ष येतो, ज्याच्या जीवनामध्ये दुःख येतं, त्याला संघर्ष करावा लागतो, कष्ट करावे लागतात. त्या लोकांची प्रगती झालेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून अमेरिकेमध्ये आई वडील
आपली संपत्ती मुलांकडे देत नाही. तिकडे मुलांकडे जर संपत्ती द्यायची असेल तर त्याच्यावर 40% टॅक्स द्यावा लागतो. आपल्याकडे सुद्धा पूर्वी हा टॅक्स होता. नवीन सरकार सुद्धा याचा गांभीर्याने विचार करत आहे की जर एखाद्या व्यक्तीचे 1 कोटी रुपये बँकेमध्ये असतील आणि ते मुलाला द्यायचे असतील, आता नॉमिनी असेल किंवा मृत्यूपत्र दिलं असेल तर सहज मिळून जातं. 1981 पर्यंत आपल्या देशामध्ये हा टॅक्स होता. नंतर तो रद्द केला. मधल्या काही काळामध्ये सरकारने तो पुन्हा आणण्याचा प्रयत्न केला, पण काही राजकीय गोष्टी आपल्याकडच्या असल्यामुळे तो करता येत नाही. पण हे सरकार त्याचा गांभीर्याने विचार करत आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या नावावर 1 कोटी रुपये असेल तर 40 लाख रुपये सरकारला द्यायला लागतील आणि त्या मुलाला 60 लाख रुपये मिळतील. आता साठवण ठेवायचे का हा विचार आपल्याला करायला लागेल. म्हणजे माझ्यानंतर माझ्या मुलांचं काय होईल? कारण शिक्षण चांगलं दिले, संस्कार चांगले दिले तर तेही पुढे जाऊ शकतात. त्याच्यासाठी विशेष काय ठेवायची गरज नाही. अमेरिकेमध्ये असा माझा व्यवसाय मुलांनी करावा, माझी संपत्ती मुलांकडे जावी असा ते विचार करत नाही. म्हणून अमेरिका हा श्रीमंत देश आहे. असा विचार केल्यामुळे स्वतःचा हा शॉर्टकट आपण स्वीकारल्यामुळे आपली प्रगती थांबते. जर माणसाच्या वाट्याला सुद्धा सुख आलं तर माणसाचा विवेक सुद्धा लोप पावतो. अलीकडच्या काळामध्ये घडणाऱ्या घटना जर आपण बघितल्या तर रामाच्या मंदिरात काही गोष्टी बोलू नये, पण एक 17-18 वर्षाचा मुलगा मध्ये जातो आणि 1.5 तासामध्ये 90 मिनिटांमध्ये 48,000 रुपयाचे सगळे टॅक्स पराक्रम करतो आणि 2 माणसांना ओळखून ठार मारतो. म्हणजे 48,000 रुपये मिळवण्यासाठी या देशातल्या कित्येक लोकांना 4-4 महिने काम करावं लागतं. 10,000 रुपये पगार आहे, आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि हा मुलगा 90 मिनिटांमध्ये 48,000 रुपये उडवतो. ही मस्ती आली कुठून? तर आत्मबोधातून आलेली आहे की माझ्याकडे भरपूर पैसा आहे, माझं कोण काय करतंय, सगळी यंत्रणा मी ताब्यात घेऊ शकतो आणि घेण्याचा प्रयत्नही होतो. हे आपण पाहिलं तर आपण आपल्या मुलांना हे सगळं द्यायचं आहे का संस्कार द्यायचे आहे, हा खरा सुखाकडे जाणारा मार्ग आहे. 2020 मध्ये कोरोना महामारी आली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 18 महिने जवळपास 1.5 वर्ष आपण सगळे घरी होतो. आम्हीही घरी होतो. वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शिकवा आणि पगार चालू होते. अनेकांचे थांबले होते, अनेकांचं आयुष्य पण थांबलं होतं. खरं तर हा 1.5 वर्षाचा कालावधी आपल्यासाठी अतिशय चिंतनाचा कालावधी होता. या 1.5 वर्षामध्ये आपण आपल्या जीवनावर विचार करू शकलो असतो. त्यावेळेला आपल्याला अशी काही वैराग्य वृत्ती आली होती की स्मशान वैराग्य म्हणतात की एखाद्याचा मृत्यू झाला की त्याच्या अंत्ययात्रेला आपण गेलो की अगदी आता जीवनामध्ये काही खरं नाही, जीवनामध्ये आपल्याला सगळ्यांना मरणच येणार आहे. त्या दिवसापर्यंत, त्या 1 तासापर्यंत ते वैराग्य आपल्याला प्राप्त होतं. त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. ते काही कायमसाठी करत नाही. त्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा कोरोना विषाणू हा तर कोणाला दिसला सुद्धा नाही. म्हणजे न दिसणाऱ्या विषाणूंनी तो जगाला वेठीस धरलं आणि 18 महिने, 19 महिने, 20 महिने आपण घरी राहिलो. या दिवसामध्ये खरं आपण चिंतन करायला पाहिजे होतं. आपल्या मुलाबाळांशी चर्चा करायला पाहिजे. इथे बसलेल्या अनेकांनी सोडली आहे इथे लोक, त्यांनी कदाचित ती केली पण असेल, त्याच्यावर विचार पण केला असेल. तर आयुष्याचा अर्थ आणि प्रयोजन शिकवणारी ती महामारी होती की निसर्ग असे काही प्रसंग निर्माण करतो 100 वर्षातून, 125 वर्षातून की आपल्याला आपल्या आयुष्याचा अर्थ आणि त्याचं प्रयोजन सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. नोबेल पारितोषिक विजेते अल्बर्ट कामू यांनी मिथ ऑफ सिसिफिस कादंबरी लिहिलेली आहे. तर या कादंबरीमध्ये सिसिफिस हा ग्रीक पुराणामधलं एक पात्र आहे. त्या अल्बर्ट कामू यांच्या कादंबरीतलं पात्र आहे सिसिफिस. त्याचं आणि राजाचं काहीतरी विनसतं आणि राजा त्याला शिक्षा देतो की हा भला मोठा दगड डोक्यावर घे आणि हा डोंगर चढून वर जा आणि तिथून परत खाली सोडून दे. तो दिवसभर कष्टाने तो दगड वर घ्यायचा आणि राजा म्हणायचा तिथे घेऊन ठेव आणि खाली सोड. त्याला म्हणायचं काम संपलं. आता खाली घरगळत तो परत घ्यायचा आणि दुसऱ्या दिवशी परत म्हणायचा आता परत उचल आणि परत वर घेऊन ठेव. ही शिक्षा त्याला त्यांनी का दिली हे त्याला काही समजलं नाही. असं अनेक दिवस चाललं की तो दगड वर घेऊन जातोय आणि तो दगड घरगळत खाली येतोय.
ही शिक्षा देण्यामागे त्या राजाचा काय हेतू होता हे त्या सिसिफसला समजलं नाही. आणि या शिक्षेचा अंत काय होणार आहे याची पण त्याला कल्पना नव्हती. आयुष्यामध्ये सुद्धा नेमका असं आहे की आयुष्याचा नेमका अर्थ काय आहे आणि या आयुष्याचा शेवट कसा होणार आहे याची कुणालाही कल्पना नाही. सिसिफस आहोत का आपण? नेमका आपल्या आयुष्याचा अर्थ काय आहे, नेमकं आपलं आयुष्य कशासाठी आहे आणि आपल्या जगण्याची किंमत काय आहे हे आपल्याला माणूस म्हणून समजलं पाहिजे. तो सिसिफस तेच करत बसला पण त्याला शेवटपर्यंत अर्थ कळला नाही. आपण जर सिसिफस सारखं आयुष्य जगलो तर आपल्याला सुद्धा सिसिफस सारखी शिक्षा दिलेली आहे का या जीवनाने? या जीवनात जर आनंद नसेल, कारण आपले जे दिनक्रम आहेत ते कृत्रिमपणे आपण पार पाडतोय का की तेच रुटीन आहे आपलं, कामावर जायचं, घरी यायचं, अन्य कुठल्याही गोष्टींवर विचार करायचा नाही. आपण आपलं आयुष्य कधीपर्यंत जगणार आहोत, कधीपर्यंत असंच रेटत घेऊन जाणार आहोत? आपलं आयुष्य आपण जी उपजीविका करतो ते जगण्याचं साधन आहे, साध्य नाहीये. ते बऱ्याच जणांना कळल्यामुळे आपली अवस्था त्या सिसिफस सारखी झालेली आहे. आता मध्यम मार्ग कोणता आहे? तो बुद्धांनी सांगितलेला मार्ग आहे, तो मध्यम आहे. सिद्धार्थ गौतम हा राजविलासामध्ये वाटलेला राजपुत्र, त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये आत्मयातनेचा मार्ग स्वीकारला होता. पण त्याच्यानंतर लक्षात आलं की हा आत्मयातनेचा मार्ग असा आपल्याला सुखाचा, म्हणजे आपल्याला जे सुख पाहिजे आपल्या जीवनामध्ये, म्हणजे भौतिक सुख नाही, दैहिक सुख जे पाहिजे त्या सुखापर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांनी मध्यम मार्ग आणून त्याचा व्यावहारिक मार्ग सांगितला. सिंहासन पिक्चर मध्ये एक गीत आहे, आम्ही चार किरणांची आस का धरावी, जे कधीच नव्हते त्याची वाट का पाहावी. म्हणजे हा आत्मयात्रेचा मार्ग आहे, वाट का पाहावी. आपण खरं तर वाट पाहिली पाहिजे, त्याच्यासाठी आपण कष्ट केले पाहिजे आणि त्या मार्गाने, सचोटीच्या मार्गाने आपण पुढपर्यंत जायला पाहिजे. मिनिमॅलिझम नावाचं एक तत्व आहे, त्याच्यामध्ये कमी म्हणजे अधिक, लेस इज मोर असं सांगितलं. ही जर कमी आहे ना त्याला आपण अधिक मानलं तर आपण पुढे जाऊ शकतो. मायकल एंजेलो नावाचा एक सुंदर स्थापत्यकार होता, त्यांनी सांगितलं की दगडामध्ये मूर्ती असतेच, या दगडाचा अनावश्यक भाग जर आपण बाजूला केला तर त्याच्यातून सुंदर शिल्प तयार होतं. तसं आपण आपल्या जीवनामध्ये ज्या आपल्या अनावश्यक गरजा आहेत, अनावश्यक गोष्टी आहेत, त्या जर थोड्याशा बाजूला केल्या तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा सुख येऊ शकतो, आनंद येऊ शकतो आणि हा आनंद चिरकाल टिकणारा असेल. अनेक विषयासक्त बाबी जर आपण बाजूला केल्या तर आपल्याला सुद्धा सुंदर असं काहीतरी गवसेल आणि मग आपले जीवन सुंदर होईल. नाना पाटेकर आणि मकरंद अनासकर यांच्या पाणी फाउंडेशनचं काम पुण्यामधल्या लांजेवाडीमध्ये सुरू होतं. त्या ठिकाणी एक श्रमदान करण्यासाठी अनेक गावकरी जमले होते. काही वृद्ध स्त्रिया पण आल्या होत्या, तरुण मुलं होती, सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते होते. त्याच्यामध्ये एक वयस्कर स्त्री होती. त्या माऊलीला तिथल्या पत्रकारांनी विचारलं, त्या कार्यक्रमाचं जे माहिती घेण्यासाठी आले होते ते, मावशी काय हवंय गावात तुम्हाला? त्या मावशीने खूप सुंदर उत्तर दिलं. त्या म्हटल्या जेवढं पाणी मिळालं ते सर्व मिळालं, गावासाठी आम्हाला पाणी पाहिजे, आम्हाला दुसरं काही नको. त्याच्यामध्ये समाजाच्या कल्याणाची भावना आहे. हा त्या मावशीचा विचार जरी आपल्याला छोटासा वाटत असला तरी ती एक गरीब मावशी काय सांगते, एक गरीब शेतकरी बाई काय सांगते की तेवढं गावात पाणी आलं की आम्हाला सगळं मिळालं. मला मिळालं म्हणत नाही, आम्हाला सगळं मिळालं. या मावशीची छोटीशी आशा पूर्ण होणं म्हणजे तिच्यासाठी सुखाचा मार्ग आहे, तिच्यासाठी सुख प्राप्तीचा मार्ग आहे. राजन गवस याने घरामध्ये उभारण्याचं महत्व सांगितलं. आता फ्लॅटला उभारण्यामध्ये असण्याचा
हे मर्यादेचं प्रतीक आहे की नैतिक मर्यादा आपण सांभाळली पाहिजे असं तो उंबरठा आपल्याला सांगतो. आणि जर आपण ही नैतिक मर्यादा जर आपण सांभाळली तर आपण स्वतःच्या सुखाबरोबर निश्चितपणे दुसऱ्यांच्या सुखाचं कारण सुद्धा बनू शकतो. इतरांच्या सुखाचा जर आपण विचार केला तर आत्मभोग आणि आत्मयातना ही दोन्ही टोकं न गाठता माणूस सुखी होऊ शकतो. स्वतः सुखी होऊ शकतो, इतरांना सुद्धा सुखी करू शकतो. आफ्रिकेमधल्या शाळेमध्ये एक प्रयोग करण्यात आला. आदिवासी मुलांना एका रांगेत असं उभं केलं आणि त्यांच्या समोर खाऊ ठेवण्यात आला. असं दूर एका झाडाजवळ खाऊ ठेवला आणि त्या मुलांना असं रांगेत उभं केलं तिथल्या शिक्षकांनी. आणि त्यांनी सांगितलं जो धावत जाईल, आम्ही 1 2 3 म्हणू, तर ते जो पहिला जाईल किंवा जे पहिले पोचतील त्यांना आधीचा खाऊ मिळेल. आता जो जिता वही सिकंदर अशा काळामध्ये शिक्षकांना वाटलं तरी मुलं धावत जाते. त्या मुलांनी एकमेकांचे हात हातात घेतले आणि ते स्वतः सगळी मुलं एकत्र चालत तिथपर्यंत जाऊन पोहोचली. त्या शिक्षकांनी त्यांना विचारलं की तुम्ही असं का केलं? कारण स्पर्धेची अट काय होती, जो पहिला जाईल धावत जाईल जे पहिले पोहोचतील त्यांना जास्त भाव मिळेल. त्या मुलांनी उत्तर दिलं उबंटू. उबंटू म्हणजे हे आहेत म्हणून मी आहे, हे सगळे माझे साथीदार आहेत म्हणून मी आहे. आपल्या लखुदिया या ठिकाणी एक भित्तिचित्र सापडलंय उत्खननामध्ये. त्याच्यामध्ये सुद्धा हातात हात घेऊन आनंदाने नृत्य करणारा माणूस. पुराश्म युगामध्ये मानवाचे विचार हे सगळ्यांना सोबत जाऊन सुखापर्यंत जाण्याचे होते असा संदेश देणारा तो भित्तिचित्र आहे, असा त्याचा अर्थ विद्वानांनी लावलेला आहे. कबीर असं म्हणतात की साई इतना दीजिए जामे कुटुंब समाये, मैं भी भूखा न रहूं साधू न भूखा जा. सर्वात सुंदर म्हणजे मला एवढं काही द्या की ज्याच्यामध्ये माझं कुटुंब पण जगेल आणि माझ्याकडे आलेला कोणी अतिथी असेल, पाहुणा असेल, तो सुद्धा तो उपाशी जाणार नाही. सर्वात सुंदर सुख हे जगण्याच्या आनंदामध्ये. तारे जमीन पर मधील जो शिक्षक आहे तो मुलांमधल्या जाणीवा शोधतो आणि त्यांच्या जाणीवांना महत्व देतो. कारण सगळ्यात मोठं सुख जाणण्याच्या आनंदामध्ये, म्हणजे जाणून घेणं, दुसऱ्याला जाणून घेणं याच्यामध्ये सुख आहे. स्वतःच्या सुखासाठी काय करायला पाहिजे याचा तो शिक्षक विचार करत नाही, तर धडपडणारी जी मुलं आहेत किंवा ज्या मुलांना अधिकची गरज आहे अशा मुलांच्या आनंदाचं कारण तो शिक्षक बनतो. त्या लहान मुलांमध्ये जाणण्याची कला ही आपल्यापेक्षा जास्त असते. म्हणजे जेव्हा लहान मुलं असतं ते कोणाशी बोलत नाही, त्याला बोलता येत नाही, अगदी बाळ असतं, त्यावेळेला आपल्याला कळतं याला काही कळत नाही, पण आपण एखादी गोष्ट केली की त्याला ते प्रतिसाद देतं. ते बाळ त्याला प्रतिसाद देतं. मानसशास्त्रज्ञ सांगतात की दिवसामधून 400 वेळा ते मुलं हसत असतात. कोणी आता बाहेरचं काहीतरी म्हटलं की ते हसतो. 400 वेळा. आपण 400 वेळा 4 वेळा तरी हसतो का दिवसातून? म्हणजे जाणण्याची कला आपल्यापेक्षा जास्त त्या बालकामध्ये आहे. ते बालक आपल्यापेक्षा जास्त सुखी आहे. तुकोबांचे अभंग आहे, गाता येत नाही, जगायला काय लागतं हे सांगायला सुंदर अभंग आहे. लई नाही मागणे आता, लई नाही मागणे आता, पोटापुरते देई विठ्ठला. भाकर ताजी अथवा शिळी देई, भाकर ताजी अथवा शिळी देई भुकेच्या वेळी विठ्ठला. वस्त्र नवे अथवा जुने ते अंग भरून विठ्ठला. वस्त्र जुने असू दे नवीन असू दे अंग भरून दे. तुका म्हणे नका करू पाया करता.
वेगळा, तुमच्या पायापासून मला वेगळा करू नका. किती तुकारामांनी इतक्या छोट्याशा अभंगामधून जीवनाचं किती मोठं सार सांगितलं, खूप सुंदर सांगितलं. आणि समाजामध्ये या आजच्या भौतिक युगामध्ये सुखाच्या पाठी सगळे धावत असताना काही चांगले प्रसंग आपल्या आजूबाजूला घडतात. पण फारशी परिस्थिती आपण येत नाही, आपल्याकडे काही त्या गोष्टी पोचत नाही. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये घडलेली गोष्ट फार प्रेरणादायी आहे. आपल्या मुलांना आपण सांगितले पाहिजे की धावण्याच्या स्पर्धेमध्ये केनियाचा जगप्रसिद्ध धावपटू अबेल मुताई हा सुवर्ण पदकासाठी शेवटचा राऊंड होता. म्हणजे ती स्पर्धा तो जिंकला असता तर त्याला सुवर्ण पदक मिळालं असतं. आणि तो इतका पुढे होता सगळ्यांच्या, बाकीचे सगळे स्पर्धक त्याच्या खूप मागे होते. पण अंतिम रेषा समजून तो अगोदरच 100-1 मीटर अगोदरच थांबला. त्याला वाटलं हीच अंतिम रेषा आहे. पाठीमागून स्पॅनिश स्पर्धक धावत होता इवान नावाचा, तो त्याला ओरडून सांगत होता, अरे पुढे आहे. तो स्पॅनिश भाषेत सांगत होता की ही अंतिम रेषा नाही, अंतिम रेषा पुढे आहे. त्या अंतिम रेषेवर तू जाऊन पोहोचलायस, तू थांबलायस का? तर त्याला ती भाषा न कळल्यामुळे तिथेच थांबतो. हा इवान पाठीमागून जातो आणि त्याला ढकलतो त्या अंतिम रेषेच्या कडे. आणि त्या मुताईचा पहिला नंबर येतो, त्याला सुवर्ण पदक मिळतं. पत्रकार त्याला प्रश्न विचारतात इवानला, स्पॅनिश ज्याला ढकलला होता त्याला, आणि म्हणते तुझा नंबर आला असता तू कसं त्याला सावध केलास, तू कसं त्याला ढकललंस? तर म्हणला नाही, एक दिवस म्हणला आम्ही असं जग बनवू, अशी मानवजात बनवू की ती एकमेकांना मदत करेल. मला तो नंबर घेऊन काही माझी वाहवा झाली नसती, कारण तो नंबर त्या मुताईचाच होता. तोच पहिला होता, माझ्या खूप पुढे होता. आणि त्याच्यानंतर एक सुंदर वाक्य तो पत्रकारांना म्हटला की माझ्या आईला मी काय सांगितलं असतं आणि माझी आई मला काय म्हटली असती. अशा मार्गाचा वापर करून मी जर पहिला आलो असतो तर माझी आई मला काय म्हटली असती. कारण माझ्या आईने मला शिकवलंय की आधी माणूस म्हणून जगायला शिक, मग स्पर्धक, मग उद्योजक, मग वकील, मग डॉक्टर, मग इंजिनियर. आधी तू पहिला माणूस म्हणून बघायला शिक. आणि तिने असाही संदेश दिलाय की दुसऱ्याच्या दुर्बलतेचा किंवा अज्ञानाचा फायदा घेऊन मिळवलेले यश हे चिरकाल टिकत नाही. म्हणून मला दुसऱ्याच्या दुर्बलतेचा, दुसऱ्याच्या अज्ञानाचा बिलकुल लाभ घ्यायचा. म्हणजे ह्या भोगवादी जगामध्ये ज्यांना सतत पहिलाच नंबर पाहिजे, शेजारच्या मुलाला 94% पडले आणि आपल्या मुलाला 93.40% पडले, तर तो 0.60 कसा पुढे गेला म्हणून विचार करणारे आजच्या या युगामध्ये अशा घटना आपल्याला प्रेरणा देतात, जगण्याचा सुखाचा मार्ग सांगतात. आणि या मार्गाने गेलो तर निश्चित आपण सुखी होऊ. या व्याख्यानाचा शेवट गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या एका सुंदर अशा कवितेने मला करायला आवडेल. कारण मुळात ही सगळी स्क्रिप्ट होती, ही डॉक्टर आशिष जेठमलानी लिहिलेली आहे. त्याच्या पुस्तकातली मी झॉब्स काढली. येत नाही म्हटलं तर आता संध्याकाळी आल्यावर तयारी केली, त्यामुळे अनेक संदर्भ उलटे झाले असते. पण मी कार्यकर्ता असल्यामुळे आणि तुमच्यातच असल्यामुळे तुम्ही मला सांभाळून घेतलं त्याची मला खात्री आहे. संयोजकांना धन्यवाद देतो आणि त्या कवितेने शेवट करतो. गुरुदेव असं म्हणतात, या आयुष्याला नद्यांनी पोचले आहे, माझ्या धमन्यांमधून उंच पर्वताचे पाणी वाहते आहे. जगण्याची पड्यारे नद्यांच्या गळाने समृद्ध झाली आहे. अखेरचा श्वास घेईन तेव्हा मला माहित आहे, नदीचे गीत असेल माझ्या सोबत अविरत, जीवनाशी घट्ट नाते ठेवत, निसर्गाच्या अस्तित्वाचे भान ठेवत, मानवी जनगणमनाची अंतर्बाह्य मशागत करत, माझं अवघ्या मानव जातीचे जगणं मला सुसह्य करायचं आहे. माझ्या सामर्थ्याने, शब्दाने, वाणीने, करणीने, कथनीने हे जग सुंदर करायचे आहे. हे सुंदर मन घेऊन त्याला बुद्धीचा साथ चढवून या जगाचा मला निरोप घ्यायचा आहे. धन्यवाद.
वर्षी त्याच उत्साहाने चालले. मला वाटते भोसकुटे सरांनी आमच्यावर संस्कार केले असे अनेक जण आहेत ते की ज्यांनी या श्रावण व्याख्यानातून वाचक त्याच्यानंतर बोलणारा वक्ता आणि अभ्यासक असे घडवले. आणि म्हणून महाडची तरुण पिढी आज जगात नाव करते आणि हे अनुमान सांगावंसं वाटते. तर तुमच्यासारखे गुरुजी असताय संजय सरांसाठी आपल्या सगळ्यांकडून याबद्दल अभिनंदन